नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी पुढील प्रोममध्ये सगळ्यांचं प्रेम बघून निशी रडायला लागते आणि म्हणते, मी काय करू, मला तुम्हाला सोडून मुंबईला जावंसंच वाटेना. तिला रडताना बघून नीरजला खूप वाईट वाटतं, पण मेघना वाकडं तोंड करते. तेवढ्यात सगळ्यांचं लक्ष जातं तर लाली दारामध्ये रडत असते. हे दृश्य बघून तर सगळे शॉक होतात. कांता म्हणतो, लाली 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 लाली, अगं आम्ही स्वप्न नाही बघत ना? नाही म्हणजे निशी जातानी तुझ्या डोळ्यात पाणी? उमा म्हणते, निशी ओवी परदेशातून गावाकडे आली आणि सगळ्या माणसांना आपलंसं केलं आणि ह्या गावातली झाली. तशीच तू मुंबईला जा आणि त्या शहरातल्या माणसाला आपलंसं कर. मेघना पहिले जाते आणि नंतर निशी आणि नीरज जातात. गाडी थांबते. नीरज गाडीचं दार उघडतो आणि म्हणतो, निशी आजपासून हे घर तुझं. निशी बंगला बघते आणि बघतच राहते. दारामध्ये मेघना, अजून एक बाई आणि साईल असतो. मेघना म्हणते, वेलकम होम निशी. तेवढे एक गाडी येते. त्या गाडीमधून एक मुलगी उतरते आणि मोठ्याने आवाज देते, नीरज. ती पळत जाते आणि नीरजला घट्ट मिठी मारते. नीरज पण तिला बघून खूप खुश होतो. तो पण मिठी मारतो. ती नीरज, मी तुला खूप मिस केलं. कुठे गेला होता? मेघना तिरक्या नजरेने त्या बाईकडे बघते आणि स्माईल करते. पण हे सगळं बघून निशी गोंधळून जाते. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.